काळे झाल्यावर कोण कोण खायचं, मी देखील खायचे लहानपणी शाळेत असताना. तर कसे आहात सगळे, आय होप सगळे ठीकच असाल. तर आज मी चालली आहे, मी तिथं आधी जॉबला होते पार्लर मधले ताईंना भेटायला. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवला जाता जाता मला एक झाड लागलं, लहानपणीची आठवण आली. तुम्हाला आठवते का हे आपण, हे बघा काळे झाल्यावर कोण कोण खायचं, मी देखील खायचे लहानपणी शाळेत असताना. आपल्या इंडियामध्ये एक लय खास भात आहे, कुठली सांगते तुम्हाला, हे बघा हे अशा पद्धतीने आपल्या इथं लावतात कामासाठी हे, म्हणून ह्या बाबतीत आपला देश लय एकदम पुढे आहे. प्राऊड ऑफ यू माय देश. तर आले मी पार्लर मध्ये, बघा त्यांचं रिॲक्शन काय आहे. ताई तुम्ही कशा आहे? हो छान आहे, मस्त केलंय पार्लर, छान केलंय. हे बघा ह्या आमच्या ताई आहेत, इथं मी जॉबला होते. आहेत का आतमध्ये? झोपा चाललं काय? बरे का? हो तुम्ही कसे? बरे. कसं आहे आमचं पार्लर? चेंज केलंय खूप. तर ह्या आमच्या ताई आहेत आणि 18 ते 20 वर्षांचा ह्यांना एक्सपिरियन्स आहे आणि खूप मनमिळावू आहेत. तुम्ही येऊ शकता कारण मी इथं शिकले, खूप छान पद्धतीने त्यांनी मला शिकवले आणि हे सर्टिफिकेट्स आहेत त्यांचे आणि खूप मनमिळावू आहेत. असं मला वाटतं की जे स्टुडंट्स माझ्याकडे शिकतील त्यांनी स्वतःच पार्लर नेहमी टाकावं. हा ना. आणि त्यांचंही तेवढं सक्सेसफुली पुढे रन व्हावं. आणि मलाही खूप सपोर्ट केला आणि मला मोटिव्ह करतात की स्वतःच टाक म्हणून. मला टाकायचंय पण आता थोडं, तुम्ही येणार का नाही रिबिन कट करायला? मग नक्कीच आमच्याशिवाय ते कसं होईल. मग विषय का येते मग मी. चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर आता मी डीमार्ट वर आईस्क्रीम घेतली, जरा बऱ्यापैकी यायला लागली. आधी लय अशी पाण्यागत यायची ना का, आता जरा बर्फ तरी येतोय. हे नवीन नवीन कपल चिकन आहे त्याच्यामुळं मी सरकले बाजूला, मला माहिती दायक वाटला हा प्रसंग.